नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी येथे केली. सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या खाऊक अथवा किरकोळ विक्रेत्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकेल. त्याशिवाय 3 लाखापासून ते 10 लाखांपर्यंतचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे. मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीची घोषणा केली. 2011 साली आपल्याकडे FSSAIचा कायदा आला. त्यानुसार परवाना असणे आणि नियम पाळणे अपेक्षित आहे. याबाबत तपासणी केली असता 12 प्रमुख त्रुटी आढळल्या. खाद्यतेल निर्मात्या अनेक उत्पादकाकडे लायसन्स रजिस्ट्रेशन नाही. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळली. औद्योगिक ट्रान्स फॅट आढळले. तेलाचा खरा स्रोत तसेच उत्पादन दिनांक लपवण्यात येते. मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकण्याचा प्रकार घडतो, असे मुंडे यांनी सांगितले. बघा तर मंडळी, गंजलेल्या कॅनमध्ये तेलाचे पुन्हा पॅकिंग या संदर्भात आपण सविस्तर बघूया. ॲग मार्क शिवाय तेल विक्री केली जाते. सुट्या प्रकारात खाद्यतेल विक्री केली जाते. फूड ग्रेड मटेरियल नसलेल्या वेस्टनाचा वापर केला जातो. घातक खनिज तेलाची वाहतूक झालेल्या टँकरमधूनच या खाद्यतेलाची वाहतूक करण्यात येते. गंजलेल्या कॅनमध्येच पुन्हा तेलाचे पॅकिंग करण्यात येते. 2025-26 मध्ये आपण 1247 खाद्यतेल नमुने तपासले. त्यापैकी 1142 स्टँडर्ड, 77 सबस्टँडर्ड केसेस झाल्या, तर 13 नमुने सुरक्षित सापडले. त्यामुळे आता आपण खाद्यतेलाबाबत विशेष आदेश काढल्याचे मुंढे म्हणाले. बघा तर मंडळी, ग्राहकांनाही आवाहन या संदर्भात आपण सविस्तर बघूया. सुट्टे तेल किती तारखेला उत्पादित झाले, कुणी केले, कुठून आले याची कुणीच माहिती मिळवत नाही. त्यात कोणते घटक आहेत हे देखील कळत नाही. त्यामुळे त्याबाबत कारवाई करताना अडचण येत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला. आता उत्पादकांना रजिस्ट्रेशन लायसन्स बंधनकारक असेल. खाद्यतेलाची केवळ सीलबद्धच विक्री करता येईल. सुटे तेल विकता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी सुद्धा सुटे खाद्यतेल खरेदी करू नये, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केली. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.